कॉलेज बरोबर चालतात, त्याला सुद्धा परवानगी मी दिली होती. मी पाहिलं नाही तेव्हा की कोणाचं कॉलेज आहे, कोणाचं हॉस्पिटल आहे. पण माझ्या कोकणासाठी कोणतरी काम करतंय, कर चल देतो परवानगी. मी अडवून ठेवू शकलो असतो, पण मी अडवलं नाही. हे पाप मी कधी केलं नाही. पण एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे, हो अभिमान आहे, की मेडिकल कॉलेज शासकीय मी इकडे मंजूर करून दिलं. पण आता काय बंद पडलं वाटतं, पुढचं काम बंद. कार्डियक लॅब सुद्धा इकडे नको, कारण नाही तर आपलं कसं चालणार, म्हणून ती पाठवून दिली कोल्हापूरला. कोल्हापूरला पण झाली पाहिजे, पण माझ्या सिंधुदुर्गात सुद्धा मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. कुठे नेली? कोल्हापूर ना, तेच इथून हलवली त्यांनी. कार्डियक लॅब तुम्ही हलवता, तुमच्या धंद्या आरोग्याची सेवा हा धंदा करता तुम्ही. काही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणून मी अमित शहाना सांगतोय, तुम्ही सांगा या इकडे आणि मला हिंमत विचारताना बाजूबाजूला बसूया, जनतेसमोर फैसला होऊया. तुम्ही 2014 साली जेव्हा आलात तेव्हा पेट्रोलची किंमत काय होती, आज काय झाली? डिझेलची काय होती, आज काय झाले? गॅसची काय होती, आज काय झाले? सगळ्या गोष्टी काढा. तुम्ही 2 कोटी लोकांना, तरुणांना दरवर्षी नोकरी देणार होता, किती जणांना मिळाले? एक सुद्धा नाही. पण यांच्या जाहिराती जोरात आहेत. म्हणजे 8,000 कोटी 10,000 कोटी हे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून यांनी जमवलेच. पण न्यायालयाने जर का यांचं भांड फोडलं नसतं तर निकालाच्या आधी आणखीन 10,000 कोटींचे रोखे छापण्याची परवानगी या बोगस भाकड जनता पक्षाच्या सरकारने दिली होती. हे सगळं काय आम्हाला कळत नाही? आज संपूर्ण महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देश तुमच्या गॅरंटीच्या जाहिरातीने बरबटून तुम्ही टाकलेला आहात. कसली गॅरंटी? कुठून आणला था पैसा? सगळीकडे मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी? की वाटेल तेवढा पैसा खा आणि भाजपात या, काही होणार नाही, मोदी गॅरंटी है. अरे बेटा आ जाओ, कितना खाया तूने? 50 करोड़. अच्छा चलो इसको नगर सेवक बनाओ. कितना खाया? 500 करोड़. हाँ इसको जरा मंत्री बनाओ. कितना खाया? 70,000. अरे इसको तो साला उपमुख्यमंत्री बनाओ. म्हणजे खरंच लाज वाटते हो मला, खरंच लाज वाटते. म्हणजे जी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती काय? शुरामी वंदिले. आणि भाजपची परंपरा आता झाली चोरामी वंदिले. चोर जेवढा मोठा तेवढं यांचं लोटांगण मोठं, घालील लोटांगण चोराच्या समोर. प्रश्न आम्हाला नाहीये, प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला नाही, मोदी शहा आणि भाकड जनता पक्षाला आहे. मी भाकड का म्हणतोय? भाकड एवढ्यासाठी म्हणतोय कारण यांनी त्यांच्या पक्षाचं नेतृत्वच उभं करू शकले नाहीत. यांना सगळी बाहेरची माणसं घ्यावी लागतात, म्हणून त्यांना मी भाकड म्हणतोय. भेकड का म्हणतोय? कारण स्वतःच्या हिमतीवरती यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. मैदानात लढाईला या म्हटलं तर यांचे घरगडी जे आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, त्यांना पुढे पाठवून त्यांच्या आडूने दमदाटी करतात. म्हणून हे भेकड आहेत. नाहीतर तुम्हाला वाटेल मी उगाच काहीतरी त्राग्याने काहीतरी बोलतोय. त्राग्याने नाही मी कधी बोलत. मी बोलतो ते नेहमी सत्याच्या आधारावरती बोलतो. आता त्यांच्या समोर असाच आहे की 4 जून जेव्हा उजाडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार 300 पेक्षा जास्त जागा मिळून तिकडे दिल्लीत विराजमान होईल. लिहून ठेवा तुम्ही. तुम्हालाच खोटं वाटते की काय? तुम्ही तेही दिवस आठवा की ज्या काळात संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार होते, 2. आणि तेव्हा त्यांना जवळ करायला कोणी तयार नव्हतं. कारण गोमूत्राचा एवढा वास यायचा, कोणी नको शे. पण आम्ही हिंदुत्वासाठी त्यांना जवळ घेतलं, कारण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि आम्हाला असं वाटलं की आपले हिंदुत्वाचे विचार मिळतायत, पण यांचं हिंदुत्व हे बोगस निघालं, हे गोमूत्रधारी निघालं. आणि आपलं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तेव्हा 2 खासदार होते, पण आम्ही लढत राहिलो. आपण सगळे लढत राहिलो. अब की बार. अरे बार आपटले तरी अब की बार. आणि कोणालाच कळलं नाही. जेव्हा पहिल्यांदा 2014 साली, म्हणजे अटलजी मधला काळ सोडूनच द्या, ते येऊन गेलेच. पण 2014 साली मी स्वतः गेलो होतो. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. प्रणव मुखर्जी सुद्धा चकित झाले होते की एवढ्या 30 वर्षांनंतर, जवळपास 30 वर्ष झाली असतील, पहिल्यांदा एका पक्षाचं सरकार देशात आलं. 19 साली आणखीन 300.
जर दोन खासदार असलेल्या पक्षाचे 300 होऊ शकतात, तर 300 खासदार असलेल्या पक्षाचे 2 पुन्हा होऊ शकत नाही. आणि माझी देवाकडे प्रार्थना की यांचे 2च खासदार कोण आपल्याला माहिती आहे ते यावेत, तेवढे 2च यावेत आणि समोर इंडिया आघाडीचं सरकार असावं. त्या दोघांना आपण प्रश्न विचारू, बोलो 10 साल में क्या किया, द्या उत्तर. जसं तुम्ही चाय पे चर्चा केली होती, अहो एवढी सगळी बोगसगिरी केली यांनी की विदर्भात मी जेव्हा गेलो होतो यवतमाळमध्ये, ते दाबडी म्हणून एक गाव आहे, 14 साली मोदीजी गेले होते आणि चाय पे चर्चा. मग ते चाय पे चर्चा म्हणजे चहामध्ये साखर किती टाकायची, दूध कसं टाकायचं सगळं झाल्यानंतर मग मोदींनी त्यांना सांगितलं की इथे काय जास्त पीक कोणतं आहे.